रेखाला घरच्यांनी खूपदा समजावले की राकेश चांगला मुलगा नाही, त्याच्यासोबत बोलू नको. पण रेखा सध्या कोणाचेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. राकेशच्या प्रेमाचे खूळ तिला तो चांगला नाही हे मान्य करू देत नव्हते. रेखाचा छोटा भाऊ सुद्धा रेखाला त्याच्याबद्दल काही ना काही सांगत असायचा. पण हल्ली रेखाला घरातले सगळे तिचे शत्रू आहेत असे वाटत होते. 22 वर्षाची रेखा एका कंपनीमध्ये कामाला जात होती. घरी गरिबी नसली तरी खूप चांगली परिस्थिती पण नव्हती. तिने 12वी झाल्यावर कंपनीमध्ये कामाला सुरुवात केली होती. भाऊ पण 10वी शिकला होता. वडील सिक्युरिटी गार्ड होते, तर आई 4 घरची स्वयंपाकाची कामे करत होती. रेखा सगळ्यात जास्त पैसे कमवत होती, त्यामुळे घरात ती थोडीशी अरेरावी करायची. पण सगळे तिला समजून घेत होते. कंपनीत जाता येता जवळच्या झोपडपट्टीमध्ये राहणारा राकेश तिला आवडू लागला होता. तो जास्त शिकलेला नव्हता की कुठे काम करत नव्हता. तिथल्याच 4-5 जणांचे टोळके एका टपरीवर सतत पडीक असायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत टाइमपास करायचे. त्याने रेखाला असंच एकदा पाहिले आणि ती त्याला आवडू लागली. मग रोज येता जाता तिच्या मागे तिचा पिछा करत शेवटी राकेशने तिला आपल्या जाळ्यात ओढले. तीही त्याच्या प्रेमात वेडी झाली. त्याला पैसे देणे, त्याच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेणे असे त्यावर पैसे उधळत होती. त्यालाही तिच्या पैशाची चटक लागली होती. मी आता सुधारणार आहे, आपल्यासाठी काहीतरी कामधंदा करणार आहे, आपण लग्न करून मजेत राहू अशी खोटी स्वप्न दाखवत तिला आपल्या जाळ्यात फासत होता. आणि भोळी रेखा त्याच्या या भूलथापांना बळी पडत होती. तिला सगळ्यांनी समजावले, पण राकेश सुधारत आहे ह्या आशेवर तीही त्याला सोडायची राजी होत नव्हती. आई वडील आणि भाऊ सर्वतोपरी प्रयत्न करत होते तिला राकेशपासून तोडण्याचा, पण तेही आता हतबल झाले होते. काही दिवसांनी रेखाचा मामा कामासाठी बहिणीकडे राहायला आला. त्याला 6 महिन्यासाठी इथल्या घरी कंपनीमध्ये काम मिळाले होते. घरातले वातावरण त्याला थोडे वेगळे वाटले, म्हणून त्याने बहिणीला विचारले. तेव्हा तिने रेखाचे प्रेम प्रकरण त्याच्या कानावर घातले. त्याने बहिणीला आश्वासन दिले की तो यातून काहीतरी मार्ग काढेल. मामाने भाच्याच्या मदतीने राकेशची सगळी माहिती काढली. त्यालाही कळले की राकेश रेखाला फसवतो आहे. मामाने राकेशसोबत त्याच्या कट्ट्यावर जात हळूहळू त्याच्यासोबत मैत्री केली. तो रेखाचा मामा आहे हे मात्र लपवून ठेवले. तसेच त्याने रेखासोबत मैत्री केली आहे याची रेखाला खबरही लागू नये म्हणून काळजी घेतली. तो राकेशला रोज भेटत होता. थोड्या दिवसातच राकेशने मामाला रेखाबद्दल सांगितले. मामा म्हणाला, लग्न करायचे ना मग? पण राकेशचे उत्तर ऐकून मामा रागाने लाल झाला. पण त्याने स्वतःवर ताबा मिळवला आणि राकेशच्या फालतूगिरीमध्ये राकेशची मजा आहे असे त्याला दाखवत तिथून निघून आला. राकेश रेखाला फक्त पैशासाठी जवळ करत होता. त्याला तिच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता. एकदा तिचा फायदा घेत तिला वापरून घ्यायची आणि मग सोडून द्यायची. जास्तच गडबड केली तर त्याच्यासाठी तिला ब्लॅकमेल करून पैसे उकळायचे हा त्याचा घाणेरडा प्लॅन मामाला कळला. आणि सोबतच त्याने अशा प्रकारे अनेक मुलींना फसवले आहे हे सुद्धा कळले. अशा फसलेली मुली आणि त्याचे पालक इज्जतीचा पंचनामा नको म्हणून एकतर ते गाव सोडून जातं, नाहीतर त्याला तो मागेल तेवढे पैसे देऊन गप्प बसवतं. मामाने आणि रेखाच्या भावाने अशा 1-2 मुलींना शोधून काढले आणि त्यांना खूप समजावून सांगत पोलिसात तक्रार करायला लावली. पोलिसांनी पण त्यांचे नाव जाहीर न करण्याचे आश्वासन देत त्याला जाळ्यात ओढण्याचा प्लॅन बनवला. असेच एकदा राकेश आणि रेखा एका पार्कमध्ये बोलत असताना पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून पहिल्या 2-3 पीडित मुलींना तोंडाला रुमाल बांधायला लावून राकेशच्या जवळ जाऊन बोलायला लावले. त्याने काही अरेरावी केली तर घाबरू नका, आम्ही आहोत जवळ याची खात्री दिली. त्या मुली त्या दोघांच्या जवळ जाऊन राकेशला, काय मग नवीन सावज का? किती वेळा फिरवली, किती पैसे घेतले हिच्याकडून?
असले प्रश्न त्याला विचारू लागल्या. राकेश या अनपेक्षित हल्ल्याने थोडा गडबडला. तो त्या मुलींच्या अंगावर धावून जाऊ लागला. तसा त्या मुली रेखाला त्याने आजवर काय केले, त्याने किती मुलींना कसं फसवलं ते सांगू लागल्या. रेखा पण अचंबित झाली. राकेश आता त्या मुलीवर धावून जातो, त्यांना मारहाण करू लागला. मग मात्र जवळ थांबलेले साध्या वेशातले पोलीस त्यांच्या मदतीला आले. त्यांनी राकेशला ताब्यात घेतलं. रेखाला पण राकेशचे खरे रूप लक्षात येत होते. ती आता सावरली होती. राकेश तिला सांगत होता, या मुली खोटं बोलतायत, मी कोणाला फसवलं नाही, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे. तेवढ्यात तेथे रेखाचा मामा आला. त्याने राकेशच्या कानाखाली वाजवली. त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे असे म्हणून पोलिसांना त्याला घेऊन जायला सांगितले. रेखाला आपली चूक लक्षात आली. तिने घरात सगळ्यांची माफी मागितली आणि मामांचे पण मनापासून आभार मानत त्यांच्या पाया पडली. कशी वाटली ही गोष्ट तुम्हाला? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.